नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्यू परफेक्ट स्टडी सेंटरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा यावरील आधारित मानसशास्त्र या विषयाची लेक्चरर सिरीज सुरू केलेली आहे। यामधील तिसरा घटक अध्ययनावर परिणाम करणारे घटक हा आपण बघत आहोत आणि आज आपण या घटकातील पाठ किंवा भाग क्रमांक 12 आज बघणार आहोत। यामध्ये आपण सामाजिक समायोजन हा घटक उपघटक अभ्यासणार आहोत। यापूर्वीचे जे काही भाग झालेले आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील। तर चला मग जास्त वेळ न घेता सामाजिक समायोजन म्हणजे काय, यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सोशल ऍडजस्टमेंट। सोशल ऍडजस्टमेंट लाईफ इटसेल्फ इज अन ऍडजस्टमेंट। जीवन हे एक तडजोडच आहे। लाईफ इटसेल्फ इज अन ऍडजस्टमेंट। जीवन हेच एक तडजोड आहे आपण म्हणतो। मग आपण जर पाहिलं, जो लहान मूल हे जन्माला येते तेव्हापासून तो परिस्थितीशी म्हणा किंवा त्याच्या जीवनाशी म्हणा ऍडजस्टमेंट करतच असतो। मानव हा एक सामाजिक प्राणी आहे आणि समाजामध्ये राहूनच तो त्याच्या गरजा पूर्ण करत असतो आणि त्या गरजा त्याला समाजामार्फतच पूर्ण करता येतात। म्हणून माणूस हा सतत जुळवाजुळव करत असतो, म्हणजेच ऍडजस्टमेंट करत असतो। नंतर आपल्याला काही सामाजिक समायोजनाच्या किंवा समायोजनाच्या काही व्याख्या आहेत त्या सुद्धा पाहायच्या आहेत। व्यक्तिमत्व संकल्पनेत समायोजन साधण्याला महत्वाचे स्थान। जे काही व्यक्तिमत्वाची संकल्पना आहे, पर्सनॅलिटी आहे, डेव्हलपमेंट आहे, त्याच्यामध्ये समायोजन साधण्याला एक महत्वाचं स्थान आहे। समायोजन म्हणजे जुळवाजुळव किंवा तडजोड करणे होय, आपण पाहिलेलंच आहे। समायोजन म्हणजे जुळवाजुळव करणे किंवा तडजोड करणे होय किंवा एखाद्या परिस्थितीशी जुळवून घेणे होय। त्याचप्रमाणे एक व्याख्या आपल्याला दिलेली आहे, इथं आपल्याला दिसत आहे, एकूण परिस्थितीचा विचार करून व्यक्ती व सभोवतालचे वातावरण या अनुरूप संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे। आता व्यक्ती जो असतो, व्यक्तीला समायोजन साधावं लागतं। कोणकोणत्या तडजोडी आहेत ते सुद्धा व्यक्तीच करू शकतो। म्हणजेच एकूण परिस्थितीचा विचार करून जे काही आजूबाजूची जी काही परिस्थिती आहे, कोणत्या प्रकारची आहे, कशा प्रकारची आहे व सभोवतालचे वातावरण, जे काही वातावरण आहे सभोवतालचं, त्याला अनुरूप संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे समायोजन होय। नंतर आहे आपल्याला दिसत आहे एक डार्विन शास्त्रज्ञ आहेत। डार्विन या शास्त्रज्ञांनी सुद्धा समायोजनाची व्याख्या केलेली आहे। परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक संरक्षणात्मक पवित्रा घेणे हे सजीवाचे वैशिष्ट्य म्हणजे समायोजन। आता त्यांनी असं म्हणलंय किंवा परिस्थितीशी तोंड देण्यासाठी आता वेळेवरती कोणती परिस्थिती उद्भवणार हे कुणालाही सांगून येत नसते, म्हणून तो म्हणतो अधिक संरक्षणात्मक पवित्रा घेणे। संरक्षण म्हणजे स्वतःचं संरक्षण करणे, जेणेकरून समाजाचं पण संरक्षण होईल, असा पवित्रा घेणे चे वैशिष्ट्य, सजीवाचे वैशिष्ट्य म्हणजेच काय, समायोजन। बरोबर। नंतर आहे व्यक्तिगत आवडीनिवडी। तिसरी जी व्याख्या आहे, व्यक्तिगत आवडीनिवडी, व्यक्तीच्या ज्या काही आवडीनिवडी असतात, गरजा तसेच सामाजिक घटक यांना अनुसरून व्यक्तीच्या गरजा, व्यक्तीला लाभलेले सामाजिक घटक या सर्व घटकांना अनुसरून योग्य त्या समाजमान्य प्रतिक्रिया देणे म्हणजे सामाजिक समायोजन। योग्य त्या समाजमान्य प्रतिक्रिया देणे म्हणजे सामाजिक समायोजन होय। ज्या व्यक्तीला समाजामध्ये समायोजन साधता येत नाही त्या व्यक्तीला खूप सारे अडथळे निर्माण होत असतात। नंतर आहे समायोजन अखंड चालणारी प्रक्रिया आहे। समायोजनाची जी काही प्रक्रिया आहे, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत व्यक्ती हा समायोजन करत असतो। व्यक्तीच नाही तर इतर सजीव प्राणी सुद्धा समायोजन साधत असतात।
मग मानसिक पातळीवर समायोजनाची सुरुवात. जे काही मानसिक पातळी कशी आहे, मानसिक पातळीनुसारच आपण समायोजन करू शकतो. आपली मानसिक किंवा बौद्धिक क्षमता जर समायोजनाशी साजेशी नसेल तर समायोजन साधण्यात आपल्याला खूप अवघडता येते किंवा अडचणी येत असतात. मग आता समोर जात असताना समायोजन प्रक्रियेचे काही टप्पे आहेत, ते सुद्धा आपण थोड्याफार प्रमाणात समजून घ्यायचे. समायोजन प्रक्रियेचे घटक मेन टप्पे फॅक्टर. एक नंबर आहे प्रेरणा. समायोजन साधण्याकरिता व्यक्तीमध्ये प्रेरणा असायला पाहिजे. मोटिवेशन आपण याच लेसन मध्ये पाहिलेलं आहे, अगोदरच्या भागामध्ये ते पाहून घ्यायचं. नंतर आहे विफलता. समायोजन साधत असताना व्यक्तीला विफलतेतून जावं लागते. फ्रस्ट्रेशन, वेगवेगळ्या प्रकारचे संकट वगैरे येणे किंवा निराशा येणे, त्याला 2 नंबरचा जो घटक आहे तो विफलता आपण म्हणतो. नंतर आहे विविध प्रक्रिया. समायोजन साधण्यामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्तीला द्याव्या लागतात, कारण की धडपडावे लागते, त्याला म्हणतो मल्टिपल रिस्पॉन्स. नेक्स्ट आहे 4 नंबर समस्या कृती. समायोजन साधण्याकरिता आपल्याला ज्या काही समस्या झालेल्या आहेत किंवा अनुभवलेल्या आहेत किंवा उलगडलेल्या आहेत त्या समस्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो. कशामुळे करतो? समायोजनामुळे. तर आपण सामाजिक समायोजनाची व्याख्या ब्राऊनने लिहिलेली आहे किंवा मांडलेली आहे, ते आपण पाहू. तत्पूर्वी थोडीशी माहिती पाहू. अध्ययनार्थ्यांना सामाजिक समायोजन साधण्यासाठी मदत करणे हे शाळा महाविद्यालयाचे एक कार्य आहे. शाळा किंवा महाविद्यालयाचे एक कार्य आहे. शाळेने हे कार्य एक शिक्षणाचे ध्येय म्हणून कसे करावे यासाठी सामाजिक समायोजन म्हणजे काय जाणून घेणे महत्वाचे आहे. त्यानंतर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सांगायचे झाल्यास व्यक्तीने आपल्या परिसराशी किती प्रमाणात सुसंवाद साधला, आपल्या ज्या परिसराशी किती प्रमाणात सुसंवाद साधला, किती प्रमाणात परिस्थितीशी जुळवून घेतले यावर समायोजन अवलंबून असते. तर यावर काय असते? समायोजन अवलंबून असते. तर सामाजिक समायोजनाची व्याख्या ब्राऊन यांनी मांडलेली आहे. कुणी मांडलेली आहे? ब्राऊन यांनी मांडलेली आहे. ते आपण पाहू. By social adjustment is made the process. By social adjustments is made the process through which the relationship between person व्यक्तीमध्ये between person groups व्यक्ती समूहामध्ये and culture सांस्कृतिक घटक elements are established on a mutually satisfactory. याचा मराठी योग्यशीररित्या अर्थ समजून घ्या. सामाजिक समायोजन ही एक प्रक्रिया आहे. बाय सोशल ऍडजस्टमेंट इज मेड बाय द प्रोसेस. सामाजिक समायोजन ही काय? एक प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. या प्रक्रियेद्वारे व्यक्ती मीन्स पर्सन टू पर्सन, नेक्स्ट व्यक्ती समूह पर्सन टू ग्रुप्स, तसेच व्यक्ती सांस्कृतिक घटक पर्सन टू कल्चरल एलिमेंट्स घटक या समाधानकारक असे संबंध प्रस्थापित केले जातात. म्हणजे हे काही घटक आहेत ते व्यक्ती समूह, व्यक्ती सांस्कृतिक घटक यामध्ये परस्पर संबंध प्रस्थापित केले जातात. काय केले जातात? परस्पर संबंध प्रस्थापित केले जातात. याच प्रक्रियेला सामाजिक समायोजन असं ब्राऊन यांनी संबोधलेले आहे. मग पुढे जात असताना आपल्याला जे काही सामाजिक समायोजन आहे, सामाजिक समायोजनाची गरज का भासली, का सामाजिक समायोजन एवढं महत्वाचं आहे, सामाजिक समायोजन न साधल्याने काही फरक पडेल का, वेगवेगळे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येत राहतात. मग याचा का गरज आहे? तर सामाजिक समायोजन हे शैक्षणिक किंवा शालेय स्तरावर अति महत्वाचं आहे. आपण पाहतो एखादी जर शाळा असली तर त्या शाळेमध्ये विद्यार्थी जातो, वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी येतो, त्यांचे फॅमिली बॅकग्राऊंड वेगळं असते, कोणी श्रीमंत असते तर कोणी खूप गरीब असते, कोणता विद्यार्थी हा मित्र असतो, त्यांच्या बौद्धिक पातळीमध्ये वेगवेगळे बदल आपल्याला किंवा घटक दिसून येतात.
त्यानुसार शिक्षकांची हीच एक मोठी कसरत आहे की त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये व्यवस्थितरित्या सामाजिक समायोजन साधण्यास त्यांना मदत करावी आणि एक सामाजिक नेतृत्व त्यांना मिळण्यास प्रोत्साहन द्यावं. तर आपण ते पाहूच. मग पहा, शाळेतील मुलांचा वेगवेगळा स्वभाव. आता शाळेमध्ये जे मुलं येतात ते एका एरियामधून येत नाही, वेगवेगळ्या घटकामधून येतात, वेगवेगळ्या जाती धर्मातून येतात. तर काही विद्यार्थी हे एकलकोंडे राहतात. जो एकलकोंडा विद्यार्थी असतो तो सरासर विद्यार्थ्यांमध्ये, इतर विद्यार्थ्यांमध्ये सरासर मिसळत नाही किंवा त्यांच्याशी बोलत नाही आणि तो एकटा एकटा राहतो आणि त्यांना भीती, त्याच्यामध्ये खूप प्रमाणात भीती असते. तशा प्रकारे त्याच्या घरचं वातावरण असेल, ताणतणाव असते, त्यामुळे तो एकलकोंडा राहतो. कारण की काही विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंडाची भावना असते, नाही वा आपण जर काही केलं, काही खेळलो तर आपल्याला कोणी बोलेल का, शिक्षक बोलतील का, असं लहान मुलांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार असतात. आणि काही जी मुलं स्वार्थी असतात, ते फक्त आपला स्वतःचा स्वार्थ पाहतात. एखादं जर पाहिलं तर एखाद्या विद्यार्थ्याने जर होमवर्क केला आणि दुसऱ्याने विचारलं तर तो त्याला देत नसतो. अशा प्रकारच्या मुलांचे वेगवेगळे स्वभाव आपल्याला पाहायला मिळत असतात. नंबर 2 आहे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यावर सहकार्य करण्याची वृत्ती. मग आता विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कोण वाढवू शकतो? जे काही शिक्षक आहेत, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कशा प्रकारे वाढेल, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेऊन, सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन, विद्यार्थ्यांचे खेळ घेऊन यामध्ये विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास प्रोत्साहन मिळते. नंतर आहे राहणीमान नीतिमूल्यात फरक, त्यामुळे समायोजन साधण्यास अडथळा. बरोबरच आहे, कारण की विद्यार्थ्यांचं राहणीमान, जे काही श्रीमंत विद्यार्थी असतील त्यांचं राहणीमान हे वेगळं आणि गरीब विद्यार्थ्यांचं राहणीमान वेगळं आणि त्यांचे जे नीतिमूल्य आहेत, नियम आहेत ते वेगळे. म्हणूनच शाळेला समाजाची लघु प्रतिकृती असं म्हणतात. 4 नंबर आहे सामाजिक समायोजन काळाची गरज. मग आजचं जे काही आहे सामाजिक समायोजन साधणे ही एक काळाची गरज बनलेली आहे. सामाजिक समायोजन जर व्यवस्थितरित्या जर साधलं नाही लहानपणीच, तर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक तणावांना सामोरं जावं लागू शकतं. नंतर आहे अध्ययनार्थांची बुद्धी वेगवेगळी. आता सामाजिक समायोजन जर साधण्याचं असेल तर शिक्षकाला सारासर विचार करावा लागेल. विद्यार्थ्यांची जी काही बौद्धिक पातळी आहे, मध्य, मंद आणि एकदम कुशाग्र किंवा महत्वाकांक्षी विद्यार्थी हे वेगवेगळ्या समाजाच्या प्रवाहातून शाळेमध्ये येत असतात आणि त्यांच्यामध्ये व्यवस्थितरित्या बौद्धिक विकास घडून आणण्यात शिक्षक हा मुख्य घटक असतो. नंतर समायोजन साधण्यात शिक्षकांनी मदत करावी. बरोबरच आहे, किंवा लहान मुलं जे असतात त्यांना कसं जगावं, कसं बोलावं हे नियम किंवा व्यवस्थितरित्या त्यांना माहिती नसते. म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा जो काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे किंवा समायोजन आहे, सोशल ऍडजस्टमेंट आहे, याच्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करावं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अध्ययनावर परिणाम करणारे घटक इत्थंभूत माहिती अभ्यासलेली आहे. त्याच प्रकारे आजचा जो घटक होता, उपघटक होता सामाजिक समायोजन, हा सुद्धा घटक आपला शिकवून पूर्ण झालेला आहे. आणि अध्ययनावर परिणाम करणारे घटक 3रा घटक आहे. आज हा 3रा घटक परिपूर्ण अभ्यासून झालेला आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आपण आपल्या चॅनलवरती विद्यार्थ्यांचा नुसता टाइमपास करत नाही, तर वस्तुनिष्ठ माहिती किंवा संकल्पनात्मक माहिती पोहोचवण्याचं काम आपण विद्यार्थ्यांपर्यंत सतत अशाच प्रकारे पुढे करत राहू. तर धन्यवाद.